नमस्कार, सुनीता सकपाल्स वर्ल्डमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण कराची हलवा बनवणार आहोत। अतिशय सोपी रेसिपी आहे। यासाठी आपल्याला काय काय लागेल ते आपण पाहूयात। यासाठी मी या वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे। 1 वाटी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिलाची। त्यानंतर या सेम वाटीने 2 वाट्या साखर घेतलेली आहे। 4 वाट्या आपल्याला पाणी घ्यायचे आहे। 2 चमचे साजूक तूप घ्यायचे आहे। त्यानंतर रोज पेटल्स घेतलेले आहेत मी, तुमच्याकडे असतील तर घाला, नाही तर नाही घातले तरीही चालेल। आणि ड्रायफ्रूट्स इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे, पण अजून मी गॅस चालू नाही केला आहे। बिना गॅस चालू करता आपल्याला पॅनमध्ये सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। अगोदर 2 वाट्या साखर आपण घेऊयात। आणि हा हलवा अतिशय छान लागतो आणि बाहेरची टेस्ट तर तुम्ही विसरूनच जाल, एवढा सुंदर लागतो। 2 वाट्या साखर घेतलेली आहे। यामध्ये जी आपण 1 वाटी कस्टर्ड पावडर घेतलेली ती आपण ॲड करून घेऊयात। कस्टर्ड पावडर जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही फ्लेवर घेतला तरी चालेल। मी इथे व्हॅनिला फ्लेवरचं घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला बाकी इसेन्स टाकायची यामध्ये गरज नाही आहे। 1 वाटी कस्टर्ड पावडर आपण घेतली आहे। त्यानंतर 4 वाट्या आपण पाणी जे घेतलं होतं ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। मेजरमेंट जर तुम्ही व्यवस्थितपणे घेतलं तर कराची हलवा अतिशय सुंदर होतो। तुम्ही बाहेरचा खाणारच नाही, एवढी सुंदर टेस्ट आपण घरी बनवलेल्या हलव्याची होते। आता 4 वाट्या पाणी आपलं ॲड करून झालं की त्यानंतर व्यवस्थितपणे आपण स्पॅच्युलाने हलवून घेऊयात। हा जो स्पॅच्युला आहे तो मी जेव्हा आपण केकची क्रीम असते ती आपण केकवरती लावण्यासाठी यूज करतो, का तर याला स्टिक होत नाही आणि छान हलवलं जातं। हा स्पॅच्युला कोणत्याही केक शॉपमध्ये जिथे मटेरियल मिळतं तिथे तुम्हाला इझिली मिळून जाईल। आता हे सगळं मिश्रण आपल्याला असंच गॅस न ऑन करता छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता छान मिक्स झाल्यानंतर आपण गॅस चालू करूयात आणि हाय फ्लेमवरती आपल्याला ते थोडंसं घट्टपणा येईपर्यंत हलवून घ्यायचं आहे। स्टिक अजिबात होता कामा नये, कंटिन्युअस तुम्हाला स्टर करत राहायचं आहे। आणि फास्ट गॅसवरती ही स्टार्टिंगची प्रोसेस आहे। 20 ते 25 मिनटं जातात आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण आटून येण्यासाठी आणि आपला हलवा व्यवस्थित बनण्यासाठी। तर आता छान मिक्स करत राहायचं आहे। गॅसला असंच ठेवून, म्हणजे मिश्रणाला असंच ठेवून आपण बाजूला दुसरं काम करण्यासाठी नाही जाऊ शकत, का तर जे आपण घेतलेली कस्टर्ड पावडर आहे ती खाली स्टिक होऊ शकते आणि आपल्या हलव्याची पूर्ण टेस्ट चेंज होते। आता तुम्ही पाहू शकता थोड्याशा गुठळ्या त्याच्यामध्ये दिसायला लागलेल्या आहेत, का तर जी कस्टर्ड पावडर आहे तिचे लम्प्स बनत जातात आणि ते लम्प्स बनू नयेत, हे पाहू शकता तुम्ही। लम्प्स बनू नयेत त्याकरता आपल्याला कंटिन्यू त्याला स्टर करत राहायचं आहे। स्पॅच्युलावरती पाहू शकता मी थोडंसं घेऊन दाखवलेलं आहे। आता थोडासा घट्टपणा त्याला येत चाललेला आहे आणि उकळी फुटलेली आहे। कंटिन्यू तुम्हाला हलवत राहायचं आहे, थोडंसुद्धा आपल्याला आजूबाजूला जाता कामा नये। छान एकजीव मिक्स झाला की आपलं व्यवस्थित ते मिश्रण तयार होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा जो हलवा आहे तो बाहेरचा विकत आणलेल्या हलव्यापेक्षाही छान लागतो। बाहेर कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं जातं, पण कॉर्नफ्लॉवर मिक्स न करताही आपण कस्टर्ड पावडर जरी घरी असेल तरी अगदी इझिली बनवू शकतो। आणि टेस्ट तर तुम्ही स्वतः करा घरी आणि मला कमेंट करून तुम्ही टेस्ट नक्की सांगा। आता तुम्ही पाहू शकता घट्ट होत चाललेला आहे हलवा आणि तो जो शाईन त्याला येते ती शाईनच अतिशय महत्त्वाची आहे। कंटिन्यू तुम्हाला स्टर करत राहायचं आहे त्यासाठीच। आणि नॉनस्टिकचा पॅन असेल तर मिश्रण खाली लागत नाही, पण नॉनस्टिकचा पॅन नाही वापरला तर मात्र तुमच्या टेस्टमध्ये फरक येऊ शकतो, का तर मिश्रण पटकन खाली चिटकलं जातं। आता आपला घट्टपणा आलेला आहे मिश्रणाला। आता मी गॅस पूर्णपणे बारीक केलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला या स्टेजला रोज पेटल्स टाकून घ्यायचे आहेत, जेव्हा ते मिश्रण पूर्ण आरपार दिसायला लागते, पाहू शकता तुम्ही। आणि यामध्ये मी ड्रायफ्रूट्स आता टाकून घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट्स आहेत ते एकदम बारीक करून टाका, म्हणजे टेस्ट छान लागते। काजू, बदाम, पिस्ता हे तुम्ही टाकू शकता। मगजबीही काही टाकतात, मला मगजबी नाही भेटले त्याच्यामुळे मी नाही टाकलेले आहेत, पण टेस्ट खूप सुंदर येते। थोडेसे हलके असे गरम करायचे आणि थंड केल्यानंतर ते टाकायचे आहेत आपल्याला। बाहेरच्या कराची हलव्यामध्ये मगजबी हे असतातच,
पण आज मला न भेटल्यामुळे मी टाकलेले नाही आहेत. तुमच्याकडे असतील अवेलेबल तर तुम्ही टाकू शकता. आता पाहू शकता खाली स्टिक होत नाही आहे, पूर्ण ते खालचं जे पॅन आहे त्याच्यावरून ट्रान्सपरंट होत चाललेलं आहे. आता 1 चमचा तूप टाकून ते छान ॲब्झॉर्ब होईपर्यंत हे मिश्रण हलवत राहायचं आहे. हे जे हलव्याचं मिश्रण आहे ते पाहू शकता तुम्ही, पूर्ण तूप आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतं. 2 चमचे टोटल तूप आपल्याला लागणार आहे, पण 2 चमचे एकत्र न टाकता थोडं थोडं टाकायचं आहे. आता मी मगाशी अर्धा चमचा टाकलं होतं, आता मी परत अर्धा चमचा टाकून घेत आहे आणि तूप टाकल्यानंतरही ते छान हलवत राहायचं आणि त्याच्याने छान ग्लो येतो आपल्या हलव्याला. ज्या वेळेला तुमचं तूप जे आहे ॲब्झॉर्ब होणं थांबेल तेव्हाच दुसरं तूप आपण टाकायचं आहे. पाहू शकता किती छान कन्सिस्टन्सी झालेली आहे तयार आणि पॅनला अजिबात चिटकत नाही आहे. आता परत मी 1 चमचा जे तूप होतं ते सगळं टाकून घेते, म्हणजे टोटल आपले 2 चमचे कंप्लीट झाले. आता हे तूप टाकल्यानंतर हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एका टीनला तूप लावून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, जेणेकरून हे मिश्रण आपल्याला थंड पॅनमध्ये न होऊन देता आपल्याला ते ट्रान्सफर करायचं आहे दुसऱ्या डब्यामध्ये. तुम्ही ताटामध्येही ठेवू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याप्रमाणे. आता पाहू शकता मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे आणि आता तूप टाकायचं नाही आहे, कारण तर तूप जर आता टाकलं तर ते मिश्रण तूप ॲब्झॉर्ब न करता तसंच तूप राहणार. त्याच्यामुळे आता तूप नाही टाकायचं आहे, फक्त हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनटातच आता आपला हलवा तयार होणार आहे. आता मी हाताने थोडंसं तुम्हाला दाखवते, असं घट्ट गोळा बनल्यासारखं होतं आहे, म्हणजे आपलं मिश्रण तयार होत आलेलं आहे. स्पॅच्युलावरती आपण थोडंसं घेऊया, थंड झालेल्या ठिकाणी असेल ना ते काढायचं. असं स्टिकी तुम्हाला लागेल. पाहू शकता असं घट्ट गोळ्यासारखं तयार झालेलं आहे. पाहू शकता हे, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे. खूप ऑसम टेस्ट आहे. दिवाळीला बाहेरून विकत आणण्यापेक्षा जर असं तुम्ही काहीतरी घरी तयार केलं तर मुलांनाही छान आणि आपल्या घरच्यांनाही आवडेल. ह्याची टेस्ट तर खूपच सुंदर आहे, का तर कस्टर्ड पावडर जी आहे ती व्हॅनिला इसेन्सची आहे आणि व्हॅनिलाचा खूप सुंदर फ्लेवर येतो. हा हलवा तुम्ही नक्की घरी करून पहा आणि आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक द्यायचा प्रयत्न करा. हा डब्बा पाहू शकता मी, ह्याला छान तूप लावून घेतलेला आहे, थोडेसे ड्रायफ्रूट्स मी टाकलेले आहेत आणि हा पूर्ण हलवा जो आहे तो आपण याच्यामध्ये काढून घेऊयात. अतिशय सुंदर टेस्ट होते. तुम्ही घरी नक्की करून पहा आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अतिशय सुंदर झालेला आहे हलवा आणि आता जवळपास 1 तास आपल्याला या डब्याला असंच ठेवायचं आहे, पूर्ण थंड होईपर्यंत. थंड झाल्याशिवाय त्याच्या तुम्ही वड्या कापू शकत नाही. थंड झाल्यानंतर अगदी इझिली निघणार तो. आता मी असाच ठेवून देत आहे. जवळपास 1 ते 1.5 तासानंतर पाहू शकता हाताला अजिबात स्टिक होत नाही आहे आणि किती सुंदर त्याचं टेक्स्चर दिसत आहे. आता मी इथं पेपर नॉर्मल एक घेतलेला आहे, त्याच्यावरती मी हे काढून घेते. वरून पाहू शकता जे त्याचं टेक्स्चर आहे, बाहेरचा विकतचा कराची हलवा जो मिळतो अगदी तेच टेक्स्चर आहे. आता ह्याच्या आपण सुरीने आपल्याला जेवढ्या हव्यात त्या साईजमध्ये वड्या कापून घेऊयात. घरी नक्की तुम्ही हलवा करून पहा आणि घरचे तुम्हाला काय कमेंट देतात आहेत ते मला नक्कीच कळवा. पुढच्या आठवड्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे नवीन सिरीज मी चालू करणार आहे की ज्यामध्ये माझ्या काही मैत्रिणी आहेत त्या तुम्हाला छान छान रेसिपीज करून दाखवणार आहेत. तर पुढच्या आठवड्यातल्या आपल्या रेसिपीज पाहायला विसरू नका. आपल्या कराची हलव्याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता आणि किती इझिली उचलला जातो आहे हलवा आणि टेक्स्चर तर अप्रतिम आहे. तर तुम्ही हलवा घरी नक्की करून पहा आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.